श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। कार्तिक अमावस्या तसेच ही अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या देखील म्हटलं जाते। कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा नदीमध्ये जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते आणि पितरांचा तर्पण देखील याच दिवशी केले जाते। पितरांचं पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात। त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जातात। त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। धार्मिक मान्यतेनुसार यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 ही अमावस्या तिथी सुरू होईल, तर 1 डिसेंबरला 11:50 ही तिथी संपणार आहे। आता उदय तिथीनुसार आपण ही अमावस्या तिथी 1 डिसेंबरला साजरी करू शकता, पण ही अमावस्या शनिवारी चालू झाल्यामुळे आपण या दिवशी शनी महाराजांची देखील पूजा सेवा करायची आहे। तसेच या दिवशी देखील आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत। भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, मी सेवा केली, पण मला त्याचे फळ मिळाले नाही आणि उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले, तर आपल्याकडून देखील काही चुका या होऊन जातात। आता आपण जाणून बुजून या चुका तर करत नाही, पण अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये, तसेच या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये, तसेच या अमावस्येला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही कोणाला देऊ नये, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात। या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरामध्ये पूजेचं सामान घरामध्ये आणू नये असे सांगितले जाते। असे केल्यास नकारात्मकता येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात। पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते। अमावस्येच्या दिवशी आपल्याला जी काही पूजा करायची आहे त्या पूजेचं साहित्य देखील आपल्याला अगोदरच आणून ठेवायचं आहे। त्या दिवशी आपण चुकूनही आणायचं नाही आहे की अगदी विवाह असेल तर विवाहाचं काही साहित्य आपल्याला आणायचं असेल तर ते देखील या दिवशी आणू नये, किंवा वाढदिवस असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही खरेदी करायचं नाही आहे। तसेच लग्नाची जी काही बोलणी आहे ती बोलणी देखील आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नये। अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते। यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते। याचा संबंध पितरांशी जोडला जातो। अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधीही ओळखण्यात येतात। तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो। तो सूर्य संक्रमणाच्या काळात ही नकारात्मकता वाढलेली असते। या काही कारणांसाठी आपण अमावस्येच्या काळामध्ये तेलाने मालिश करू नये, किंवा अगदी या दिवशी आपल्याला तेल देखील खरेदी करायचं नाही आहे। आता तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास असेल असं नाही, पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे। तुम्हाला जर त्या गोष्टी योग्य वाटत असतील तर त्या तुम्ही करू शकता, आणि जर अयोग्य वाटत असतील तर त्या गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका। तसेच अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे। घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुणी सर्रास वापरली जाते। समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच लक्ष्मी आली। केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत। गाढव हे तिचे वाहन असते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्तारण केले जाते। अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात आणि अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। आता आपल्याला या अमावस्येच्या दिवशी झाडू असेल किंवा केरसुणी असेल तर ती देखील चुकूनही खरेदी करायची नाही, घरामध्ये आणायची नाही। तसेच आपण या दिवशी चुकूनही आपल्याला घरामध्ये झाडू हा कुणालाही द्यायचा नाही, आणि आपण जर आपल्या घरामधील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मीही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो। आता सहसा आपल्याकडून झाडू कोणी मागत नाही, पण शेजारी कोणी नवीन व्यक्ती राहायला आली तर ती व्यक्ती झाडू मागत असते, तर आपण आपला झाडू हा कुणालाही द्यायचा नाही आहे। अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते की तसेच धनधान्यात यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, यामुळे पितृदोष लागू शकतो। अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही। ते धान्य पितरांना समर्पित होते आणि अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करताना त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये। त्याआधी व नंतर आणले तरी पण चालेल, पण आपल्याला त्या दिवशी चुकूनही खरेदी करायचा नाही आहे। आणि आता या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत की
भाज्या देखील कुणालाही द्यायच्या नाही आहेत, तर त्यामध्ये आपण दूध दही कुणालाही देऊ नये आपण. तसेच तर सायंकाळच्या वेळी दूध दही कोणी मागण्यासाठी आलं तर देत नाहीत, पण अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तसंच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात. मग तांदूळ असेल, मीठ असेल, साखर असेल, तर या 3 वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात. आपण या वस्तू देखील अगदी कोणी मागण्यासाठी आलं तर त्यांना देऊ नये. आपण जर असे केले तर आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. उलट या 3 गोष्टी संपण्याच्या अगोदरच आपण घरामध्ये आणून ठेवल्यात तर आपल्या घरामध्ये कायम भरभराटी राहते आणि आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरताही भासत नाही. सुख, शांती, समृद्धी आणि त्यासोबतच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करते. त्यामुळे या 3 वस्तू आपण घरामधून कधीही संपू द्यायच्या नाही आहेत. आता या दिवशी जर दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे? मग अशा वेळी जर कोणी काही मागण्यासाठी आले तर तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिले तरी पण चालेल. पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नये. भरपूर वेळा आपण म्हणतो हिला हात आहे, पाय आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तरी पण ही व्यक्ती आपल्या इथे का मागण्यासाठी येते? पण फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्या देणाऱ्यामध्ये बसवलेले आहे, घेणाऱ्यामध्ये नाही. उलट आपण या दिवशी एखाद्या वस्तूचं दान केलं तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. कारण की या काळामध्ये आपण पूर्वज देखील पृथ्वीवरती येतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात. यामुळे या दिवशी जर आपल्या दरवाजाजवळ एखादा गाय, कुत्रा, मांजर किंवा असे कोणतेही प्राणी आले तर त्यांना आपण हाकलून लावायचं नाही आहे किंवा त्यांच्यावरती काठी देखील उचलायची नाही. उलट आपण त्यांना काहीतरी खायला हे जरूर द्यायचं आहे. तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते परिधान करायचं नाही आहे. मग काळ्या रंगाची साडी असेल किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही आहे. भरपूर वेळा आपण मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो, पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपण जी काही पूजा करतो, ती काही सेवा करतो, ती सेवा ही फलदायी ठरत नाही. तसेच या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद स्वरूपामधील काही पदार्थ खायला दिले तर ते चुकूनही आपण खायचे नाही आहेत. अगदी आपल्याला लहान मुलांना ही गोष्ट समजावून सांगायची आहे. आता अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी भरपूर घडायच्या, पण आता कुठे ना कुठे या गोष्टी अजूनही घडत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहणे तेवढेच चांगले आहे. काही मुलांना अमावस्या असली की, पौर्णिमा असली की ते अचानक आजारी पडतात किंवा चिडचिड करतात किंवा घरामध्ये भांडण करतात. अशा देखील समस्या या उद्भवत असतात. आता प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो असे नाही. शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपले चांगले भाग व्हावे असे वाटत नाही. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला सर्वच जण चांगले वाटत असतात, पण आपण काळजी घेतली, सतर्क राहिलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्या देखील चुकूनही बनवायच्या नाही आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. आता सर्वांनाच माहिती आहे की अमावस्या आहे, मग मांसाहार करायचा नाही. पण त्यानंतर मार्गशीर्ष महिना देखील सुरू होणार आहे, त्यामुळे भरपूर व्यक्ती अमावस्येच्या दिवशी मांसाहार हा करत असतात आणि आपल्याला अमावस्येच्या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. तसेच आपण जेवणामध्ये कांदा, लसूण देखील वापरायचा नाही आहे. आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. अगदी अमावस्येच्या शनिवारचा दिवस आणि रविवारचा दिवस या दोन्ही दिवशी आपल्याला या नियमांचं पालन हे करायचं आहे. तसेच आपण अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी देखील चुकूनही बनवायची नाही आहे. तसेच कोबीची भाजी व दुधी भोपळ्याची भाजी देखील आपल्याला चुकूनही बनवायची नाही आहे. या 3 भाज्या आपण या दिवशी खरेदी देखील करायच्या नाहीत व त्याची भाजी देखील बनवायची नाही. आणि अमावस्येच्या काळामध्ये वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मकता असते, त्यामुळे शक्यतो तरी आपण निर्जन स्थळी किंवा एखाद्या ठिकाणी आपण कधीही जायचं नाही आहे. तर अशा ठिकाणी आपण चुकूनही जायचं नाही आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी यात्रा करणे देखील शुभ ठरत नाही. आपण अगोदरपासून यात्रेला सुरुवात करू शकता, पण अमावस्येच्या दिवसापासून कुठे लांब जायचं असेल तर तिकडे यात्रेला आपण सुरुवात ही करू नये. तसेच या अमावस्येच्या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी जाताना आपण आपल्या घरामधील ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्या चुकूनही न्यायच्या नाही आहेत किंवा दुकानातून देखील अगदी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल तर ते आपल्याला त्या वस्तू आपण चुकूनही कुणाला देऊ नये. अगदी तुमची सख्खी बहीण असली तरी पण या गोष्टी काळजी घ्यायची आहे. आपण जर असे केले तर आपल्या घरातील माता लक्ष्मी निघून जात असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरते एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.